नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मटण करी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूयात. मटण करी करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत. आपल्याला पाव चमचा हळद लागणार आहे. 1 चमचा मटण मसाला घेतलाय. 1.5 चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतली, ही कलरसाठी वापरते. आणि 2 चमचे मी माझा घरातला कांदा लसूण मसाला आहे, म्हणजे साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे. चवीनुसार मीठ घेतलेले. 1 तमालपत्र घेतले, 6-7 काळी मिरी घेतली, 2-3 मी लवंगा घेतल्या, 2 विलायची घेतली आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय. 1.5 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली. ह्या ठिकाणी मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे. मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालते. तेल गरम झाले, त्यामध्ये मी लवंग, मिरी, दालचिनी, विलायची आणि तमालपत्र घातले. तुम्हाला जर असे खडे मसाले घालायचे नसतील तर अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल. आता आपण कांदा घालूया. मी कांदा घातलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये, ह्या करीमध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे किंवा टोमॅटोसुद्धा वापरलेला नाही आहे. तर ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर होण्यासाठी आपण कांदा थोडा जास्त वापरला आहे. आणि जरी कांदा जास्त वापरला तर बऱ्याच जणांना असं वाटतं की भाजी गोड होते, तर तसं होत नाही. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर 1 छोटा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकला तरी चालेल किंवा टोमॅटोची पेस्ट करून टाकली तरी चालेल. पण कांदा पूर्ण परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो त्यामध्ये घालायचा आहे किंवा पेस्टही आधी घालायचं नाही. मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. कांदा अजून आपण 2 मिनटं परतून घेणार आहोत. कांदा आपला परतून झालेला आहे. साधारण 5 ते 6 मिनटं मी कांदा चांगला परतून घेतला आहे. थोडा लाल रंग आला आहे कांद्याला. आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि पुन्हा छान परतून घेऊया. आता मी त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते. आता आपण त्यामध्ये मटण घालूया. आणि मटण चांगलं परतून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनटं मी मटण चांगलं परतून घेणार आहे. साधारण मी 5 मिनटं मटण चांगलं परतून घेतले तेलावरती. आता त्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया. हळद घातली, काळं तिखट, मटण मसाला. आपण मसाले पुन्हा चांगले परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. आता मी 1 मिनिट चांगलं परतून घेतलंय. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते आणि पाणी घालूया. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातले. पाणी गरम करून घेतलेलं होतं. आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पुन्हा छान मिक्स करून घेते. मी आता एक चांगली उकळी येऊन देणार आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेणार आहे. मी ह्यामध्ये टोमॅटो वापरलेला नाही आहे.
तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चमचा लिंबाचा रस ह्या टायमिंगला तुम्ही घातला तरीही चालेल. छान उकळी आलेली. आता मी कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 5 शिट्ट्या करून पूर्ण प्रेशरही निघून गेलेले. आता आपण मटण करी काढून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि मटण करी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपली इन्स्टंट मटण करी तयार करून झालेली आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.